एक आपण लक्षात घ्या की महाराष्ट्रात शिक्षण विभागाचा जो पसारा आहे तो फार मोठा आहे. जवळपास 27,000 कोटीचं बजेट आणि त्यापैकी 21,500 कोटी रुपये हे आमचे पगारावर जातात. आणि आज महाराष्ट्रामध्ये प्राथमिक म्हणजे पहिलीपासून तर 12वीचा जर विचार केला तर जवळपास 1 लाखापेक्षा जास्त शाळा आहेत. आज जवळपास 2 कोटी 17 लक्ष विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी शाळा उपलब्ध आहे यावर समाधान मानून चालणार नाही. तर आपल्याला विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिलं पाहिजे. जेव्हा आम्ही दर्जेदार शिक्षणाबद्दल बोलतो तर निश्चित अधिक निधीची आवश्यकता आहे आणि त्यामुळे अधिक निधीची मागणी घेऊन जेव्हा मी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांकडे गेलो तर त्यांनी मला सांगितलं की जी निधी तुम्ही खाली देता त्या रकमेचा बरोबर उपयोग होतो का, विनियोग होतो का, हे आपण अगोदर तपासून पहा. आणि त्याच्यातून ही पटपडताळणीची मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे. अनेक तक्रारी येत होत्या माझ्याकडे की महाराष्ट्रात अनेक शाळा यांच्याकडे बोगस विद्यार्थी आहे आणि सुरुवात कुठून करायची तर नांदेडनी मागे सुद्धा कॉपीमुक्त अभियानामध्ये उत्तम काम केलं होतं. त्यामुळे आम्ही पटपडताळणीचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि आपल्याला सांगतो की अनेक धक्कादायक आम्हाला त्या ठिकाणी निष्कर्ष समोर आले. आणि हे सगळं लक्षात घेतल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पटपडताळणी करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण कॅबिनेटला विश्वासात घेऊन संपूर्ण महाराष्ट्रातील शाळांचं आम्ही पटपडताळणी सुरू केली. सर, हे 3 दिवस पटपडताळणी सुरू होती, त्यातनं अनेक धक्कादायक गोष्टी आल्या, अनेक अनिष्ट प्रथा सुद्धा समोर आलेल्या आहेत. या पटपडताळणीतले काही रिपोर्ट्स तुमच्याकडे आलेत? असं आहे की 3, 4 आणि 5 ऑक्टोबरला पटपडताळणी संपूर्ण महाराष्ट्रात झाली. हजारो कर्मचारी यासाठी काम करत होते आणि जरी प्राथमिक अहवाल हा पुढच्या आठवड्यामध्ये अपेक्षित असला तरी अनेक जिल्हाधिकाऱ्यांशी मी बोललो. त्याच्यात असं लक्षात आलं की काही शाळांमध्ये बोगस विद्यार्थी आढळले. याचा अर्थ असा की एका शाळेमध्ये 400 विद्यार्थी नोंदवलेले आहेत आणि त्या ठिकाणी 300च विद्यार्थी होते. खरं म्हणजे आता हे गैरहजर होते की बोगस होते हा विषय कोणी उपस्थित करू शके, परंतु प्रत्येक शाळेला आम्ही 10 दिवस त्यांना आम्ही माहिती देत होतो की या तारखेला आम्ही येणार आहोत. त्यामुळे गैरहजेरीचा प्रमाण हा 2-4% असू शकेल, पण बाकी हे नक्कीच त्या ठिकाणी बोगस होते. अनेक ठिकाणी तुकड्या सुद्धा आम्हाला बोगस सापडलेल्या आहेत. काही ठिकाणी सीमावर्ती भागातून विद्यार्थी आणताना ते पकडल्या गेलेले आहेत. आपल्याला कल्पना आहे की निवडणुकीत लावतात तशी शाई प्रत्येक विद्यार्थ्याच्या जेव्हा बोटाला लावण्यात आली तर काही विद्यार्थी जे सकाळी ज्यांना आम्ही शाई लावली ते दुपारच्या याच्यात सुद्धा सापडले. एक दुसरी गोष्ट आपल्याला सांगतो की गेल्या वर्षभरामध्ये 8,000 नवीन तुकड्यांची मागणी आमच्यापर्यंत आली होती आणि मला खात्री आहे की आता 8,000 तुकड्यांपैकी फार कमी तुकड्या आम्हाला द्यावे लागेल. पण एक गोष्ट निश्चितपणे आपल्याला सांगतो की पटपडताळणी होत असताना कृपया असं गैरसमज करू नका की ज्या खाजगी शाळा, सर्वच शाळा वाईट आहे. खाजगी शाळांच्या माध्यमातून दिलं जाणारं शिक्षण हे एक अविभाज्य आपल्या सिस्टीम मधलं अविभाज्य भाग आहे. अनेक खाजगी शाळा उत्तम प्रकारे शिक्षण देत आहेत. तेव्हा अशा शिक्षण संस्था जर वाढवायच्याही असतील तर ज्या बनावट शाळा आहेत किंवा जे चुकीचं काम करतात अशा शिक्षण संस्थेवर अंकुश लावणं आवश्यक आहे. आणि एकदा अहवाल आमच्याकडे आल्यानंतर पहिली गोष्ट आम्हाला 2 भागात वेगळे करावे लागेल. एक, गैरहजर विद्यार्थी जरी असेल तरी अनुदानित आणि विनाअनुदानित. आता इंग्रजी शाळांना तुम्ही कोणतंही अनुदान पुढे सुद्धा देणार नाही. त्या ठिकाणी समजा काही गैरहजर असतील त्यांना वेगळं करावं लागणार आम्हाला आहे. पण ज्यांना आम्ही अनुदान देतो किंवा भविष्यात ज्यांना अनुदान देण्याची शक्यता आहे पुढच्या वर्षीपासून त्या सगळ्या शाळांची एकूण माहिती आल्यानंतर कारवाई ही शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून होईल. पण त्याच्या अगोदर हा संपूर्ण अहवाल मी कॅबिनेटच्या समोर घेऊन जाणार आहे. तुमच्या काळात म्हणजे गेल्या अधिवेशनामध्ये एक महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला, तुमच्या खात्याने घेतला. म्हणजे एक तर तुम्ही तो फी रेग्युलेशन ऍक्ट आणला, पण हा फी रेग्युलेशन ऍक्ट आणताना विधिमंडळाची सर्व सहमती या कायद्याला मिळाली. बरोबर. बऱ्याच वर्षांमध्ये अलीकडेच हे बघायला मिळालं की संयुक्त चिकित्सा समितीकडे एखादा ड्राफ्ट गेला, त्यावरती विचार विनिमय होऊन तो सर्वानुमते ते विधेयक विधिमंडळात पारित झालं. तर हे कसे काय किमया साधली? एक लक्षात घ्या की मला फक्त शिक्षण विभागाची सूत्र हाती घेऊन फक्त 8च महिन्याचा काळ झालेला आहे. पण मे महिन्यात माझं असं लक्षात आलं की अनेक पालक या ठिकाणी येऊन तक्रारी करत होते आणि मध्यंतरीच्या काळात तक्रारी करत होते की दरवर्षी
शाळा फी वाढवतात. आणि असं आहे की ज्या ठिकाणी चांगलं शिक्षण दिलं जातं निश्चितपणे फी ही अधिक राहणार आहे याची आम्हाला सुद्धा कल्पना आहे. आणि म्हणून एक फी नियमन कायदा आणण्याचं आम्ही ठरवलं. पण एक आहे, कोणताही निर्णय घेत असताना सामान्य जनांना, पालकांना, शिक्षण तज्ज्ञांना आणि शाळांना सुद्धा विश्वासात घेतलं पाहिजे. म्हणून आम्ही जानेवारी महिन्यामध्ये हे जे विधेयकचं प्रारूप होतं ते अगोदर वेबवर टाकलं, संकेतस्थळावर टाकलं. त्या अनेक सूचना आम्हाला आल्या. त्यानंतर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाची चिकित्सा समिती झाली. या चिकित्सा समितीने खूप अभ्यास केला आणि फी नियमन कायद्याचं प्रारूप त्यांनी तयार केलं. आणि सुदैवाने विधानसभा आणि विधान परिषदमध्ये दोन्ही सभागृहांनी एक मिनिटात या विधेयकाला मान्यता दिली. फक्त सत्तारूढच नाही तर विरोधी पक्षाच्या आमदारांनी सुद्धा या विधेयकाचं प्रचंड स्वागत केलंय. मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये या फी नियमन कायद्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना निश्चितच दिलासा मिळणार आहे. पण त्याचबरोबर ज्या शाळा उत्तम प्रकारे शिक्षण देत आहेत त्यांना सुद्धा दर्जेदार शिक्षण देण्याचा मार्ग सुद्धा याच्यामुळे मोकळा झाले. पण या कायद्यावरती एक टीका पण होते आहे की शिक्षेची जी तरतूद आहे ती खूप कमी ठेवण्यात आलेली आहे. मूळ कायद्यामध्ये शिक्षेची तरतूद जास्त होती, ती का कमी झाली? एक लक्षात घ्या तुम्ही, आम्हाला या ठिकाणी शिक्षण द्यायचं आहे. शिक्षा देणं हा आमचा उद्देश त्याच्यामुळे मुळामध्ये नाही आहे. आणि आपण एक पाहिलं असेल की फी ठरवण्याचा अधिकार आम्ही शाळेला दिलाय सुरुवातीला. त्याच्यानंतर जी पेरेंट टीचर असोसिएशन आहे ही त्याला मान्यता देणार आहे. त्याच्यानंतर जर दोघांमध्ये मतभेद असतील तर विभागीय ठिकाणी आपण एक यंत्रणा उभारलेली आहे. आणि जी माजी जिल्हा न्यायाधीशाच्या नेतृत्वाखाली राहणार आहे. त्याच्यानंतर सुद्धा जर एकमत झालं नाही तर राज्याच्या ठिकाणी एक आपण यंत्रणा निर्माण केली आहे की जी हायकोर्टाच्या माजी न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली राहणार आहे. तेव्हा एक नक्की आपण समजा की चांगल्या शिक्षण संस्थेला यामुळे अधिक मदत मिळणार आहे. परंतु जे कारण नसताना जे फी वाढवतात त्यांना निश्चित चाप बसणार आहे. तुम्ही शाळांसाठी एक बृहत आराखडा तयार करताय, त्याची नियमावली तयार करण्याचं काम चाललेलं आहे, त्या काही हरकती तुम्ही मागवलेल्या आहेत. बरोबर आहे. तर तो कधीपर्यंत प्रसिद्ध होणार आहे? असं आहे की राईट टू एज्युकेशन ऍक्ट हे 2009 मध्ये तयार झालं आणि महाराष्ट्रात त्याची उत्तम अंमलबजावणी होत आहे. आणि मला हे सांगितलं पाहिजे की महाराष्ट्र हा एक प्रमुख राज्य आहे की ज्यांनी राईट टू एज्युकेशन ऍक्टला सपोर्ट करणारी किंवा त्याला मदत करणारी जी नियमावली म्हणतात ती मंजूर करून घेतलेली आहे. आता मुद्दा असा आहे की महाराष्ट्रात बहुतेक सगळ्या ठिकाणी मराठी शाळा उपलब्ध आहेत. महाराष्ट्र शासनाचा एक उद्देश आहे की 1ली ते 5वी पर्यंत शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्याला 1 किलोमीटर अंतराच्या आत मिळाला पाहिजे. त्याला 5वीच्या पुढचं 8वी पर्यंत शिक्षण 3 किलोमीटर अंतराच्या आत मिळालं पाहिजे. आणि 10वी पर्यंत शिक्षण हे 5 किलोमीटर अंतरात मिळालं पाहिजे. आणि त्यासाठी आपण ग्रामीण भागाचा बृहत आराखडा आपण तयार केलेला आहे. शहरी भागाचा बृहत आराखडा तयार होतोय. तो आपण वेबवर टाकला होता. लोकांच्या हरकती आल्या आहे आणि मला असं वाटतं की एखाद्या आठवड्याच्या आत हा बृहत आराखडा पूर्ण होईल. म्हणजे महाराष्ट्र हा देशातील असा एक राज्य राहील की ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अत्यंत कमी अंतरावर शिक्षणाची व्यवस्था होणार आहे. मराठी शिक्षणाची व्यवस्था सुद्धा चांगल्या प्रकारे त्यांना होणार. यासाठी तुम्ही गुगल मॅपिंगचा सुद्धा आसरा घेतला, त्यावर काही लोकेट केलेलं आहे, ते काय केलं नेमकं? असं आहे की शेवटी इतकं मोठं जर बृहत आराखडा तयार करायचा असेल तर सॅटेलाइटचा आम्ही पूर्णपणे वापर केला आहे. गुगलचा आम्ही वापर केलेला आहे. आणि त्यामुळे आज महाराष्ट्राच्या एकूण नकाशावर कोणत्या ठिकाणी शाळा आज उपलब्ध आहे ती त्या ठिकाणी दिसते. आणि परत मला सांगितलं पाहिजे की टेक्नॉलॉजीचा वापर करणारा महाराष्ट्र हे पहिल्या 2-3 राज्यामध्ये निश्चितपणे झालेलं आहे. तुम्ही तुमचं खातं हे प्रत्येक तालुक्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग माध्यमातून जोडलेलं आहे. तुम्ही सुनावण्या सुद्धा आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेता, म्हणजे त्या शिक्षणाधिकाऱ्याला आता मंत्रालयात यायची गरज नाही. तर हे कसं झालेलं आहे आणि याच्या पुढे तुमचे त्या बाबतीत म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या बाबतीत काय प्लॅन्स आहेत? असं आहे की शेवटी फक्त महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शाळा आहे असं म्हणून चालणार नाही. मला दर्जेदार शिक्षण दिलं पाहिजे. आज मी सांगितलं की शिक्षण विभागाचा पसारा फार मोठा आहे. म्हणजे गडचिरोली पासून चांद्यापासून तर बांद्यापर्यंत हा सगळा भाग पसरलेला आहे. आणि म्हणून आम्ही काय केलंय की शिक्षण विभागाला प्रत्येक तालुक्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला जोडलेला आहे. आणि माझ्याजवळ 448 केंद्र
हे आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी जोडलेलं आहे आणि त्यामुळे आता कोणतंही BRC गट शिक्षण अधिकारी हा आमच्या एक दुसऱ्याशी चर्चा करू शकतो। आज मंत्रालयात बसून मी कोणत्याही संचालकाशी, कोणत्याही उपसंचालकाशी, कोणत्याही युवा अर्बन रिसोर्स सेंटरशी किंवा मी ब्लॉक रिसोर्स सेंटरशी चर्चा करत असतो। दर आठवड्याला मी 16 व्यक्तींशी, वेगवेगळ्या लोकांशी चर्चा करतो। आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी माझा शिक्षण विभाग जोडल्या गेल्यानंतर दुसरा महत्त्वाचा विभाग आहे, जर चांगले विद्यार्थी तुम्हाला निर्माण करायचे असतील तर चांगले शिक्षक निर्माण व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून शिक्षकांचं जे ट्रेनिंग आहे ते अधिक चांगलं व्हायला पाहिजे आणि हे ट्रेनिंगचं काम मी जून महिन्यापर्यंत पूर्ण केलं की येणाऱ्या वर्षी पुढच्या काळामध्ये मी व्हर्च्युअल क्लासरूमचा वापर करून गडचिरोलीत बसलेल्या विद्यार्थ्याला किंवा कोणत्या तरी गोंदियामध्ये बसलेल्या विद्यार्थ्याला एका ठिकाणाहून मुंबई पुण्यावर बसून शिक्षक मार्गदर्शन करतील, वर्ग घेतील आणि गडचिरोलीचा विद्यार्थी किंवा गोंदियाचा विद्यार्थी वर्गात बसून ते शिक्षण घेईल, शिक्षक त्या कामी त्याला मदत करेल। मला असं वाटतं की व्हर्च्युअल क्लासरूम हे येणाऱ्या पुढच्या वर्षीपासून आम्ही निश्चितपणे सुरू करू शकू अशी परिस्थिती आज तरी आहे। सर, पण महाराष्ट्राच्या सीमेला लागून जो भाग आहे, सीमावर्ती भाग, त्या भागामध्ये अजूनही मराठी मुलांना कानडी शिक्षण घ्यावं लागतं। विधिमंडळामध्ये अनेक वर्षांपासून ही मागणी होती की तिथं मराठी शाळांना मंजुरी द्यावी। तो सुद्धा एक निर्णय तुम्ही घेतला, पण तो पाहिजे तितका आणखीन सार्वत्रिक झालेला नाही। तर आणखीन काय प्लॅन्स आहे? असं आहे, आपण अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातलेला आहे। असं आहे की गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी होती की महाराष्ट्राच्या लगतच्या भागात, म्हणजे समजा एक आपण सांगली जिल्हा घेऊ, सांगलीचा आपला जत तालुका आहे, त्याला लागून कर्नाटक आहे आणि जत तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांना इच्छा असून सुद्धा मराठी शिक्षण घेता येत नव्हतं, कानडीमध्ये शिक्षण घ्यावं लागत होतं आणि ही बाब विधिमंडळामध्ये वारंवार उपस्थित करण्यात येत होती। मला आपल्याला सांगायला आनंद होतोय की गेल्याच 2-1.5 महिन्यापूर्वी आम्ही निर्णय घेतलेला आहे की या सीमावर्ती भागामध्ये मराठी शिक्षण उपलब्ध व्हावे म्हणून 101 प्राथमिक शाळा आणि 17 माध्यमिक शाळा उघडण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। हा फार मोठा निर्णय आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये मराठी प्रत्येक विद्यार्थ्याला मराठी सीमावर्ती भागात सुद्धा शिकता येईल। सर, शालेय शिक्षण होत असतानाच कॉपी सारखे प्रकार होतात। तुमच्या विभागानं कॉपी मुक्त अभियान एक राबवलं होतं, त्यातनं काय निष्कर्ष आले की जेणेकरून तुम्ही सांगाल की आता यापुढे अशी कारवाई केली जाईल कॉपी झाली असेल तर? हाही प्रश्न फार महत्त्वाचा आहे। काय झालं, आपल्याला माहिती आहे की 16 लाख विद्यार्थी 10वीच्या परीक्षेला बसतात आणि बसल्यानंतर गेल्या काही वर्षाचे जर रिझल्ट पाहिले तर ते फार चांगले रिझल्ट यायचे आणि मागच्या वर्षी फक्त 1-2 वर्षापूर्वी नांदेड विभागामध्ये हा प्रयोग करण्यात आला होता कॉपी मुक्त अभियानाचा आणि त्याच कॉपी मुक्त अभियानाला समजून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात या मार्च महिन्यामध्ये आम्ही अभियान राबवलं आणि आपण पाहिलं असेल की अमरावती विभागाचा निकाल हा अर्धा झालेला आहे, कारण अनेक शिक्षण संस्था हे पॅकेज घेत होते, विद्यार्थ्यांना पास करण्याचं पॅकेज घेत होते, त्यांचं पितळ आता उघडं पडलेलं आहे। त्यामुळे आम्हाला लक्षात आलं की 30% पेक्षा सुद्धा ज्या शाळांचे रिझल्ट लागलेले आहेत त्यांना अधिक चांगलं कसं करावं या दृष्टिकोनातून आम्ही आता प्रयत्न सुरू केलेला आहे। एक राजकीय प्रश्न असा आहे की पटपडताळणी असेल किंवा कॉपीमुक्त अभियान असेल, नांदेडचीच निवड तुमच्या विभागाने का केली? असं आहे की नांदेडचे जे जिल्हाधिकारी आहे त्यांनी खूप चांगलं याच्याबद्दल कॉपीमुक्त अभियानाच्या वेळेला सुद्धा काम केलं होतं आणि पटपडताळणी करायची असेल सगळ्या राज्यामध्ये तर प्रत्येक जण आपापल्या हिशोबाने करेल। त्याला कशा पद्धतीने आपण अभियान राबवावं, त्याच्यासाठी कोणते फॉर्मॅट असले पाहिजे, यासाठी मी परदेशी जे आहेत नांदेडचे जिल्हाधिकारी त्यांना या ठिकाणी बोलावलं। माननीय चीफ सेक्रेटरी जे आहे मुख्य सचिव रत्नाकर गायकवाडजी यांनी याच्यात खूप रस घेतला आणि त्यामुळे आम्ही एक इथे बसून त्याचा आराखडा तयार केला। त्या पद्धतीने नांदेडनी काम केलेलं आहे आणि नांदेडनी आता जे काही पॅटर्न तयार केलंय त्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्य सचिवांनी संपूर्ण जिल्हाधिकाऱ्यांना कामाला लावून आता एक चांगलं पटपडताळणीचं अभियान राबवले। न्यायालयीन सुनावण्या झाल्या, बरंच काही झालं, अखेर तो 11वी प्रवेशाचा घोळ मिटला आणि आता ऑनलाईन ऍडमिशनची प्रक्रिया सुरळीत सुरू झाली असं बोललं जात आहे। पण ही जी ऑनलाईन प्रक्रिया जी सुरू आहे
त्यामधली जी अंतिम यादी आहे की नेमकं किती मुलांच्या ॲडमिशन्स आता वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये झालेली आहे, ती यादी का डिक्लेअर होत नाहीये? नाही, ही यादी प्रसिद्ध झाली. एक मी आपल्याला सांगतो की ऑनलाईन प्रोसेस, ऑनलाईन ॲडमिशन पद्धत ही महाराष्ट्राने फार चांगल्या प्रकारे राबवलेली आहे. मी ज्या वेळेला कॉलेजमध्ये होतो आणि मला ॲडमिशन हवी असताना माझे मार्क्स चांगले होते, मला 5-5 कॉलेजमध्ये जाऊन रांगेत उभं राहावं लागायचं. फार मोठं त्याच्यासाठी वेळ जायचा, पैसा मला लागायचा, फॉर्म विकत घ्यावे लागायचे. आता तर काय आहे, माझ्या नातवाला आता फक्त त्या कॉलेजमध्ये जाऊन किंवा माझ्या मुलाला फक्त माझं रोल नंबर भरावं लागतं. संपूर्ण माहिती SSC बोर्ड त्याच्यामध्ये भरते आणि त्यामुळे आज घर बसल्या त्याला माहीत पडतं की मला कुठे ऑनलाईन ॲडमिशन मिळाली. मी एक मानतो की ऑनलाईन ॲडमिशनमध्ये अद्यापही त्रुटी आहे. त्या त्रुटी आम्हाला निश्चितपणे भरून काढाव्या लागणार आहे. पण याचा अर्थ ऑनलाईन ॲडमिशन वाईट आहे असं होत नाही. येणाऱ्या वर्षात आपण पाहाल की या त्रुटी सुद्धा आम्ही भरून काढू आणि विद्यार्थ्याला त्याच्या मेरिटप्रमाणे, गुणवत्तेप्रमाणे त्याला हव्या असलेल्या कॉलेजमध्ये त्याला ॲडमिशन मिळेल. तुमच्या काळात आणखीन एक प्रश्न सुटला, तो म्हणजे शिक्षण सेवकांचा. कारण शिक्षण सेवकांच्या मानधनाच्या वाढीची जी मागणी आहे ती अनेक वर्ष प्रलंबित होती. कॅबिनेटचं तर एकदा मंजुरी मिळाली होती, पुन्हा कॅबिनेटने ते डिसिजन रिव्हर्ट केलं. अखेर तुम्ही हो नाही करत ते डिसिजन करून घेतलं. तर शिक्षण सेवकांच्या बाबतीत मोठे बदल पण झाले, म्हणजे त्यांचं पदनाम पण तुम्ही बदललं आहे. ही कसरत तुम्ही कशी साधली? एक असं लक्षात घ्या की विद्यार्थी चांगले निर्माण करायचे असतील तर शिक्षक चांगले असले पाहिजे आणि 2000 पासून शिक्षण सेवक योजना आपण चालू केली. आणि असं माझं प्रामाणिक मत आहे की शिक्षण सेवकांना मिळणारं मानधन हे निश्चितच कमी होतं. हीच भावना सगळ्यांची कॅबिनेट सदस्यांची होती आणि त्यामुळे संपूर्ण कॅबिनेटला विश्वासात घेऊन माननीय मुख्यमंत्रीजींनी शेवटी आम्हाला त्या कामात मदत केली. अजून एक गोष्ट आम्ही केली, एका बाजूला मानधन वाढवलं, दुसऱ्या बाजूला त्याचं पदनाम जे होतं सहाय्यक शिक्षक केलं. तिसरी गोष्ट, नोव्हेंबर 2005च्या पूर्वी जे शिक्षण नोकरीला लागले होते त्यांचं निवृत्ती वेतन पेन्शनचा प्रश्न प्रलंबित होता, तो सुद्धा प्रश्न आम्ही आता मार्गी काढलेला आहे. चौथी गोष्ट होती की शिक्षण सेवक म्हणून तो प्राथमिक मध्ये शिकवत होता 3 वर्ष, नंतर तो कन्फर्म झाला. केल्यानंतर त्यांनी स्वतःची गुणवत्ता वाढवली, त्यांनी ग्रॅज्युएशन केलं आणि त्याच्यानंतर जेव्हा तो माध्यमिक शिक्षक म्हणून जेव्हा त्याला नोकरी करायची इच्छा असेल त्याला परत माध्यमिक शिक्षण सेवक म्हटलं जायचं. आता मी निर्णय घेतलेला आहे, आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्ती एकदाच 3 वर्ष शिक्षण सेवकाचं काम करेल आणि त्याच्यानंतर परत त्याला शिक्षण सेवक होणार नाही. शिक्षकांनी याही निर्णयाचा फार मोठं स्वागत केलंय. मी आपल्याला खरंच सांगतो की मी आनंदी आहे की गेले 8 महिन्याचा काळ मला मिळाला, पण 8 महिन्याच्या काळामध्ये शिक्षण सेवकाचा प्रश्न असू द्या, फी नियमन कायदा असू द्या, पडताळणीसारखा अत्यंत राजकीय दृष्ट्या सुद्धा संवेदनशील असलेला मुद्दा असू द्या, किंवा व्हर्च्युअल क्लासरूम असू द्या, किंवा एक आपल्याला माहित आहे की 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना आपण जेव्हा 10वीत असाल किंवा 12वीला आपण गेला असाल तर 2 महिन्यापूर्वी आपल्याला टाइम टेबल मिळायचं, त्या वेळापत्रक मिळायचं. आता आम्ही अक्षरशः 10वी आणि 12वीचं टाइम टेबल 1 वर्षापूर्वी म्हणजे या जून मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातात मिळाला. याचा फायदा होणार आहे की विद्यार्थ्यांच्या मनावर जो ताण येणार होता तो ताण सुद्धा आता निघून जाईल. खूप निर्णय घेतले आहे, पण अद्यापही महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण कसं मिळेल या दृष्टिकोनातून मला प्रयत्न करावा लागेल. आणि मला खात्री आहे की महाराष्ट्राची संपूर्ण जनता शिक्षण विभागाला साथ देईल आणि माननीय मुख्यमंत्रीजींनी आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांनी याबद्दल खूप ते आमच्या विभागाला मदत करतायत. त्यामुळे हे काम थोडं सहज मला शक्य झालेलं आहे.